हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग असणार आहे रेसिपी व्लॉग आणि मी शेअर करते इझी आणि टेस्टी होममेड व्हेज पुलाव रेसिपी. सो लेट्स सी. तर रोजच्या जेवणामधून थोडं चेंज आणि कमी वेळात टेस्टी अशी होणारी ही रेसिपी, तेही अगदी घरी अवेलेबल असलेल्या भाज्या आणि साहित्यामध्येच. तर सगळ्यात आधी मी इथे 1 ग्लास बासमती तांदूळ घेते. तुम्ही रेग्युलर तांदूळ सुद्धा यूज करू शकता. आणि आता आपल्याला हे तांदूळ वॉश करून त्यातलं पाणी काढून घेऊन हे तांदूळ पूर्ण मोकळे होण्यासाठी ठेवून द्यायचे. तर असं हे धुतलेले तांदूळ मोकळे होण्यासाठी 20 ते 25 मिनिट ठेवायचे. तोवर आपण बाकी तयारी करून घेऊयात. तर इथे मी पुलावमध्ये ॲड करण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि वेगवेगळ्या भाज्या ज्या माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या कट करून घेते. त्यानिमित्ताने या भाज्या आपल्याला खायला होतात आणि पुलावला छान टेस्ट येते. इथे मी शिमला मिरची, बटाटा, बीन्स, गाजर, फ्लॉवर ह्या भाज्या कट करून घेतलेत आणि त्याचबरोबर हिरवा मटार सुद्धा घेतलाय. 1-2 हिरव्या मिरच्या सुद्धा कट करून घेतलेत. तर हा पुलाव आपण प्रेशर कुकरमध्ये बनवतो. तर सगळ्यात आधी आपण इथे तेल ॲड करतोय. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये गार्निशिंगसाठी कांदा तळून घ्यायचा आहे. आम्ही उन्हाळ्यामध्ये कांदे चिरून ते उन्हामध्ये वाळवून घेतो, त्यामुळे थोडा ब्राऊन दिसतो, पण अशा आयत्या वेळेला यूज होतो. हा कांदा पटकन तळला जातो आणि खूप खमंग वास सुद्धा येतो. आता हा तळलेला कांदा काढून घेऊन मी त्यामध्ये जिरे मोहरी ॲड करते. त्यामध्ये दालचिनी, बदाम फूल सुद्धा ॲड करू शकता. आता यामध्ये कांदा टोमॅटो ॲड करते. चवीपुरतं मीठ ॲड करते, म्हणजे कांदा टोमॅटो सुद्धा पटकन भाजलं जाईल. सो आपला कांदा छान भाजलाय आणि आता यामध्ये आपण कट केलेल्या भाज्या ॲड करतोय. आता या भाज्या तेलामध्ये छान परतवून घ्यायच्या. यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करते. हळद ॲड करते. थोडीशी जिरे धने पूड ॲड करते आणि थोडा गरम मसाला घालते आणि 2 चमचे लाल तिखट. सो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि आता आपला तांदूळ मोकळा झालेला आहे तो आपण यामध्ये ॲड करतोय. आणि हा तांदूळ सुद्धा यामध्ये परतवून छान भाजून घ्यायचा आहे. तांदूळ भाजताना मी यामध्ये 2 चमचे साजूक तूप ॲड करते, त्यामुळे पुलाव छान मऊ होतो. सो आपलं पुलावचं सर्व मिश्रण एकत्र तेलामध्ये छान परतवून भाजून झालंय. आणि आता आपण यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करतोय. यामध्ये मी थोडे काजू ॲड करते. ह्याला थोडीशी उकळ काढायची आहे. मी थोडा एव्हरेस्ट मसाला ॲड करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला ॲड करू शकता. सो उकळी आली आहे आणि आता यावर तळून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर ॲड करते. आणि फायनली आता याला झाकण लावून मीडियम गॅसवर 1 शिट्टी द्यायची आहे. आपण ऑलरेडी याला थोडी उकळ काढलेली असते, त्यामुळे हे एका शिट्टीमध्ये शिजून जातं. सो माझा पुलाव खूप छान तयार झालाय. आणि तुम्ही बघू शकता खूप इझी, टेस्टी आणि हेल्दी असा पुलाव आपला तयार झालेला आहे आणि तो मी सर्व करते.
तुम्ही हा व्हेज पुलाव दही किंवा रायत्यासोबत एन्जॉय करू शकता. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही इझी डिलिशियस व्हेज पुलाव रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय.